आता आपण बघूयात आपला तालुका आपली बातमी। बीडच्या केज तालुक्यातल्या टाकळीतील विलास घुले हत्या प्रकरणी फडणवीसांचा केजमधील आंदोलकांना फोन। फडणवीसांच्या फोननंतर पुरवणी जबाब नोंदवून घेतलाय। पोलीस अधीक्षकांकडून सखोल चौकशीचं आश्वासन देण्यात आलंय। वाशिममध्ये उड्डाण पुलावरील अंधाराविरोधात मशाल आंदोलन करण्यात आलं। पुलावर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्यानं रात्रीच्या वेळी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युवकांनी मशाल पेटवून आंदोलन केलं। पेण तालुक्यात झालेल्या पावसाचा फटका एका गणेश मूर्ती कारखानदाराला बसलाय। पेणच्या कळवा गावात पावसाचं पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं आणि मूर्ती भिजल्यात। मूर्ती उंचावर ठेवून वाचवण्याचा प्रयत्न मूर्तीकारांकडून केला जातोय। पुण्याच्या जुन्नर परिसरात दमदार पावसाची हजेरी। जुन्नर तालुक्यातल्या लेण्यांद्रीच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आलंय। लेण्यांद्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अखेर पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा आणि पाटोदा खुर्द परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झालाय। जळकोटमधील 45 ते 65 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये मान्सूनच्या पहिल्या मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या पहिल्याच मोठ्या पावसामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, संग्रामपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे बळीराजा सुखावलाय। जोरदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा इथे रात्री वादळी वाऱ्यासह पावसामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेली पपईची झाडं मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहेत। रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालाय। अलिबाग, पेण, मुरुडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मुरुड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। मुरुडमध्ये 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मावळ तालुक्यातील पवन मावळातील दारुंब्रे गावात भात पीक शेतीशाळा भरवण्यात आली। या शेतीशाळेत शेतीच्या बांधावर महिला शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे धडे देण्यात आले। बियाणे निवड, बीज प्रक्रिया, रोपवाटिका, नैसर्गिक शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत महिला शेतकऱ्यांना धडे दिले आहेत। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। पीक विमा आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं। प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। सांगलीच्या जत तालुक्यातील गुड्डापूर इथे पावसासाठी दानम्मा देवीला साकडं घालण्यात आलंय। तुकाराम बाबा महाराजांनी लोटांगण घालत दानम्मा देवीला प्रदक्षिणा घातली। पावसासाठी साकडं घातलंय। यावेळी मंदिर परिसरात 1001 वृक्षारोपण संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला।